पोलिसांकडून आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतायत असा आरोप यावेळी गणपत गायकवाड यांनी केलाय। माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला असा सवाल या ठिकाणी गायकवाड यांनी केलाय। गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, पोलिसांकडून कोर्टामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली। तसंच हा सुनियोजित कट होता अशी माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली आहे। फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। सखोल तपासाची गरज असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। तर सुनावणीच्या वेळी गायकवाडांनी मोठे आरोप केले। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे। माझा मुलगा आरोपी नव्हता तरी त्याला आरोपी बनवण्यात आलं असं गायकवाड यांनी म्हटलं। माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला असा सवाल गायकवाडांनी केलाय। तर गणपत गायकवाड यांच्यासह 2 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि पोलिसांकडून आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। गोळीबाराचा हा सुनियोजित कट असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। तर पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे। तर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। गोळीबारानंतर बंदूक जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली। तसेच गणपत गायकवाड यांचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे। तर प्रथमदर्शनी सुनियोजित कट असल्याचं निष्पन्न झालं असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। तर गणपत गायकवाड आणि 2 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। अवघ्या काही मिनिटांमध्येच गणपत गायकवाड आणि आरोपींना कोर्टरूमच्या बाहेर आणण्यात आलं। पोलिसांकडून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे। तर कोर्टामध्ये सरकारी वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। कोर्टामध्ये सरकारी वकील आता युक्तिवाद करतायत। तर गोळीबार करूनही मीडियाशी गायकवाड बोलत होते। गोळीबार करून सुद्धा मीडियाशी गायकवाड बोलले हे गंभीर आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे। गणपत गायकवाड यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, मात्र अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेर काढलं। त्यावेळेला गणपत गायकवाड यांनी मीडियाशी बोलण्याचा प्रयत्न केला। हाच मुद्दा सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये मांडलेला आहे। गोळीबार करूनही मीडियाशी गायकवाड बोलले हे गंभीर आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर 6 गोळ्या लागल्या असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आणि त्यावर आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। सध्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। तर गोळीबार गायकवाडांनी केला याचा फुटेज सर्व ठिकाणी आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर आरोपीच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे। महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या नाहीत असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात म्हटलंय। गोळीबार गायकवाडांनी केला आणि त्याचे फुटेज सर्व ठिकाणी आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं। सध्या यावर सुनावणी सुरू आहे।